जालन्यात भाजप काँग्रेस आमने सामने खासदार काळेंच्या कार्यालयासमोर घोषणांचा रणसंग्राम, कल्याण दळेंचा भाजपवर घणाघात। खासदार कल्याण काळेंच्या कार्यालयाबाहेर राजकीय राडा, भाजपचे आंदोलन, काँग्रेसचे जोरदार प्रत्युत्तर, दळेंची भाजपवर तुफान टीका। जालन्यात राजकीय वातावरण तापलं। भाजपच्या आंदोलनाला काँग्रेसचा पलटवार, राम मंदिर चोरीवर आधी बोला कल्याण काळे। आज दिनांक 22 रोजी बुधवारी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात बुधवारी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने आल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापले। भाजपच्या वतीनं काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। या आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। त्याचवेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने जमा झाले आणि दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्यानं परिसर काही काळ रणसंग्रामात बदलल्याचं चित्र पाहायला मिळालं। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर टीका करण्याचा भाजपला कोणताही नैतिक अधिकार उरलेला नसल्याचा घणाघात त्यांनी केला। काळे म्हणाले, राम मंदिराची चोरी करणाऱ्यांनी काँग्रेसला शिकवण्याचा प्रयत्न करू नये। जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या भाजपनं लोकशाही आणि नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत। यापुढे बोलताना त्यांनी भाजपला थेट आव्हान दिले। भाजप कार्यकर्त्यांनी राम मंदिर चोरी प्रकरणातील आरोपींना अटक करा, त्यांना जेलमध्ये टाका अशी घोषणा केली असती तर काँग्रेसही त्यांच्यासोबत उभी राहिली असती। मात्र राम मंदिर चोरीच्या मुद्द्यावर मौन बाळगून आमच्या खासदारांच्या कार्यालयासमोर येऊन राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करणार असाल तर काँग्रेसही त्याला जशास तसं उत्तर देईल असा इशारा काळे यांनी दिलाय। भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणांची चुरस रंगल्यानं काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। दोन्ही पक्षांचे समर्थक समोरासमोर उभे ठाकल्यानं परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती। मात्र पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवत कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही। या घटनेमुळे जालन्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं असून आगामी काळात भाजप आणि काँग्रेसमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। एक चोरी करणाऱ्या आणि टाका टाकणारी आमच्या कार्यालयावरचा नैतिक अधिकार त्यांनी गमावलेला आहे। त्यांनी इथे येऊन हे दाखवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात केला। आम्ही चोरी करतो पण लपून ठेवतो। त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात जो जंतर मंतरवर त्या ठिकाणी बसलेले आहे ते गोरगरीब विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी त्या ठिकाणी जातात आणि त्यांची परिस्थिती काय ते सगळ्यांना माहिती आहे। ते न्याय मागण्यासाठी जंतर मंतरवर बसले असतात, त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज त्या ठिकाणी झाला। लाठीचार्ज फक्त पोलिसांनी केला नाही, लाठीचार्ज RSSच्या लोकांनी, भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती लाठीचार्ज त्या ठिकाणी केलाय। त्यांचे बिल्ले बघा, त्यांचा चप्पल बघा, त्यांचा राहणीमान बघा। हा लाठीचार्ज मोठ्या प्रमाणामध्ये भाजप आणि RSS वाल्यांनी त्या ठिकाणी केला। ही निंदनीय गोष्टी आहे। एकीकडे हिंदुत्वाच्या गप्पा करायच्या आणि दुसऱ्या बाजूला हिंदूच्याच मुलांना त्या ठिकाणी लाठ्या काठ्याने तोडवायचं, ही गोष्ट लोकशाहीमध्ये फार निषेधार्थ त्या ठिकाणी आहे। काल राहुलजी गांधी त्या ठिकाणी गेले होते, त्यांनी सुद्धा हा मुद्दा उचलला, त्यांना उचलण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला। आणि आज हे चोर, राम मंदिराचे चोर, विद्यार्थ्यांच्या विरुद्ध असणारे घटना न मानणारे चोर हे आज आमच्या खासदार कल्याणराव काळे साहेबांच्या ऑफिस समोर निदर्शन करते। त्यांना थोडी तरी शरम असायला पाहिजे की आपण या भारतामध्ये मोठे चोर आहोत। लोकशाही आम्ही सरकार स्थापन केलं, खोटं बोलून त्या ठिकाणी सरकार स्थापन केलं आणि या खोटं बोलून हिंदुत्वाच्या नावाखाली पूर्ण फसवणूक त्या ठिकाणी केली। हा या सगळ्या भारतातल्या जनतेला त्या ठिकाणी माहित पडल्यामुळं आता ते नाटक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात। पण भारतातली जनता ही सुज्ञ जनता आहे, ते भाजपवाल्याला चांगलं ओळखून त्या ठिकाणी बसलेले। त्यामुळे भविष्यातला त्यांनी आमची पुन्हा मागणी अशी आहे की यांनी इथं येऊन घोषणा दिल्या पाहिजे होत्या। भाजपचे कार्यकर्ते आलते ना, त्यांनी घोषणा दिल्या पाहिजे होत्या, राम मंदिराच्या चोरांना अटक झाली पाहिजे। आम्ही त्यांच्या सुरात सुरू मिसळला असता। राम मंदिरावर दरोडा टाकणाऱ्यांना अटक झाली पाहिजे, त्यांना जेल झाली पाहिजे। ही भूमिका जर त्यांनी घेतली असती तर आम्ही त्यांचं समर्थन त्या ठिकाणी केलं असतं। कारण रामाला मानणारा वर्ग हा भारतात फार मोठा वर्ग त्या ठिकाणी आणि एक रुपयाचा आस्था करून त्यांनी त्या ठिकाणी केलं। या चोरांना पहिल्यांदा अटक झाली पाहिजे, ही भूमिका भाजपने त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि भाजप सरकारने घेतली पाहिजे। त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकले पाहिजे आणि जे मुलं ज्यांच्यावर अन्याय झाला सरकारने ताबडतोब त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि त्यांचे जे प्रश्न असतील ते ताबडतोब त्या ठिकाणी सोडवले पाहिजे। आज या ठिकाणी भाजपने राहुल गांधी असतील, प्रियंका गांधी असतील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे।
आणि त्यांनी तिथं काल नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करायचा निषेध केलेला आहे. राहुलजी गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या विरोधात त्यांना घोषणा करण्याचा नैतिक अधिकार ते गमावून बसलेले आहे. भाजपवाले, RSS आणि भाजपवाले हे दोन्हींनी नैतिक अधिकार त्या ठिकाणी पण जाणून आपलं काहीतरी आपलं इव्हेंट करायचा म्हणून त्या ठिकाणी आलेले. तुम्ही पण त्याला प्रत्युत्तर दिला, तुमचे देखील कार्यकर्ते आम्ही सांगा. आम्ही प्रत्युत्तर असं दिलंय की तुम्ही राम मंदिराची चोरी केली की नाही केली हा पहिले मुद्दा आहे. तुम्ही विद्यार्थ्यांनी लाठीचार्ज केला की नाही केला हा दुसरा मुद्दा आहे. धर्मेंद्र प्रधान आहेत, त्यांचा राजीनामा घेतला का? फक्त 21 तारखेला तुम्ही राजीनामा दाखवला, अजून त्याने स्वीकारला, त्या ठिकाणी स्वीकारला नाही. मग अशा वेळेस जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी लपवत असेल तर हे निषेधार्थ त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही काय त्यांच्या चुकात नाही, पण ते जे लपवतात ते त्यांना सांगण्यासाठी आम्ही त्यांच्या समोर या ठिकाणी आलो. आंदोलनाची माहिती मिळते खासदारचा पळून गेला असा त्यांनी आरोप केला. त्यांना ते रात्रीच्या सकाळी 12च्या नंतर उठतात, त्यांना माहित नसतं कोण कुठं त्या ठिकाणी आहे. 3 दिवसापासून अधिवेशन चालू आहे दिल्लीला, आणि 15-20 वर्ष आमदार राहिलेल्या माणसांना जर माहित नसेल अधिवेशन चालू आहे तर ही गोष्ट तर तुम्हाला त्याच्यापेक्षा आता याच्यापेक्षा हास्यास्पद गोष्ट कोणती असते.